स्टेजवर सगळे जमलेले होते. लाईट्स थोड्या मंद झाल्या. सौम्य म्युझिक वाजत होतं. सारा आणि जियान समोरासमोर उभे. वातावरणात हलकी धडधड, थोडी उत्सुकता. अचानक अँकरचा आवाज घुमला. आता आपण रिंग सेरेमनीसाठी रिंग स्टेजवर बोलूया. स्टेजच्या डाव्या बाजूने आरवची लहान बहीण हसत हसत पुढे आली. तिच्या हातात सुंदर सजवलेली सिल्वर प्लेट, त्यात फुलांच्या पाकळ्यांमध्ये ठेवलेली डायमंड रिंग्स होत्या. चेहऱ्यावर मिश्किल हसू. ती स्टेजवर येताना आरवकडे डोळा मारते. आरव हसतो. केअरफुल, पडू देऊ नकोस. ती हळूच म्हणते, रिलॅक्स बाय, सगळं परफेक्ट जाणार आहे. दुसऱ्या बाजूने जियांचा भाऊ कबीर स्टेजवर येतो. त्याच्या हातात दुसरी प्लेट, त्यात साराची रिंग. कबीरने चारकोल ग्रे रंगाचा इंडो वेस्टर्न कुर्ता घातलेला होता. वर हलकं सिल्वर जॅकेट. केस थोडे से विस्कटलेले पण स्टायलिश. व्यक्तिमत्व शांत पण आकर्षण. तो आत्मविश्वासाने चालत स्टेजकडे येतो. पण अचानक त्याची नजर थांबते. स्टेज समोर थोडी बाजूला अन्वी उभी होती. कबीरची नजर तिच्यावर खिळते. अन्वीने पावडर ब्ल्यू रंगाची साडी घातलेली, त्यावर नाजूक सिल्वर बॉर्डर. साडी खूप सिंपल पण त्याच्यावर कमालीची शोभत होती. केस लांब, सरळ, एक बाजूला अलगद टाकलेले. मेकअप अगदी हलका, नैसर्गिक ग्लो. काजळाने उठलेले मोठे डोळे आणि हलकी पिंक लिपस्टिक. कानात छोटे डायमंड स्टड्स. हातात एक नाजूक ब्रेसलेट. ती साराकडे पाहून हसत होती, पण तिच्या नकळत कोणीतरी तिला निरखून पाहत होतं. कबीर चालत असताना त्याची नजर सतत अन्वीवरच होती. त्याच्या चेहऱ्यावर अचानक हलकंसं स्मित उमटतं. हु इज शी? तो मनात पुटपुटला. अन्वीला जाणवतं की कोणीतरी तिच्याकडे पाहते. ती नजर वर करते आणि दोघांची नजर भिडते. क्षणभर वेळ थांबल्यासारखा होतो. अन्वी थोडी गोंधळते. ती पटकन नजर खाली करते. कबीर मात्र अजूनही तिच्याकडेच पाहत होता, पूर्ण लक्ष तिच्यावर. जियान हलक्या आवाजात कुजबुजतो, कबीर, स्टेजकडे ये. कबीर दचकतो, या कमिंग. पण त्याची नजर अजूनही एकदा मागे वळून अन्वीवरच होती. दोन्ही प्लेट सारा आणि जियानसमोर ठेवल्या जातात. सगळ्यांचे लक्ष पुन्हा रिंग सेरेमनीकडे वळतं. पण एका कोपऱ्यात नवीन गोष्ट सुरू झाली होती. अन्वी मनात विचार करते, तो कोण होता? आणि कबीर मनात हसत म्हणतो, इंटरेस्टिंग. स्टेजवर रिंग सेरेमनीची तयारी सुरू होती. लाईट्स थोड्या मंद झाल्या होत्या. सगळ्यांचं लक्ष सारा आणि जियानकडे होतं. पण एका कोपऱ्यात उभं असलेले कपल सगळ्यांचं लक्ष नकळत खेचत होतं. वाणी आणि रुद्र. रिंग सेरेमनी सुरू झाली होती. सारा थोडी नर्वस होती. जियानने तिचा हात हलकासा पकडला. रिलॅक्स, आय एम हिअर, तो हळूच म्हणाला. साराच्या डोळ्यात विश्वास दिसला. टाळ्यांचा गजरात. साराने जियानच्या बोटात अंगठी घातली आणि जियाननेही तिच्या हातात रिंग सरकवली. साराच्या आईच्या डोळ्यात अश्रू ओघळले. अभिमान, समाधान आणि प्रेम. दुसऱ्या बाजूला वाणी शांतपणे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात भावुकता होती. रुद्र तिच्याकडे पाहत होता, पण त्याची नजर थांबतच नव्हती. तुम्ही पुन्हा बघताय ना? वाणी कुजबुजली. हो, रुद्र निर्विकार म्हणाला. का? तो हलकासा हसला. कारण आज तू खूप सुंदर दिसतेस आणि मला विश्वासच बसत नाही की तू माझी आहेस. वाणीचे गाल पुन्हा लाल झाले. रुद्र, प्लीज, सगळे बघतायत. तो मुद्दाम तिच्या थोडं जवळ आला. बघू देत मला, आज तुला असंच बघायचं आहे लाजताना. वाणी त्याच्या हाताला हलकं दाबते. तुम्ही सुधारणार नाही ना? तुला आवडतं ना माझं असं वागणं? तो डोळा मारत म्हणाला. वाणीने नजर खाली केली, पण तिच्या ओठांवर हसू होतं. रिंग सेरेमनी संपली होती. दोन्ही कपलने एकमेकांना अंगठी घातली होती. आता फोटो सेशनसाठी सगळ्या कपल्सना स्टेजवर बोलावलं गेलं. रिया आणि आरव एका बाजूला उभे. सारा, जियान मधोमध. वाणी आणि रुद्र दुसऱ्या बाजूला. फोटोग्राफर म्हणाला, सर, मॅम, थोडं जवळ या. रुद्रने ही संधी सोडली नाही. त्याने वाणीच्या कमरेवर हात ठेवला. वाणी दचकली. रुद्र, कॅमेऱ्यासाठी आहे, तो शांत चेहऱ्याने म्हणाला. फ्लॅश चमकला. दुसऱ्या पोजमध्ये रुद्र तिच्या कानाजवळ झुकून काहीतरी कुजबुजला. आज रात्री तुला एक सरप्राईज आहे. वाणीचं हृदय जोरजोरात धडधडू लागले. काय? तो हसला. थांब, सगळ्यांसमोर नाही सांगणार. रिया दुरून पाहत होती. अगं सारा, आपल्या वाणीची तर पूर्ण वाट लावतोय आज रुद्र सर, ती हसत म्हणाली. सारा हलकंसं स्मित करत म्हणाली, पण वाणी खुश दिसतेस. फोटो सेशन संपलं. वाणी थोडी बाजूला उभी होती. रुद्र तिच्याजवळ आला. काय विचार करतेस?
ती शांतपणे म्हणाली, आज साराचा दिवस आहे, पण मला असं वाटतं जणू आपलाही काही खास दिवस आहे. रुद्रने तिचा हात घट्ट पकडला. आपला दिवस रोज असतो वाणी, कारण तू माझ्यासोबत आहेस. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, यावेळी आनंदाने. रुद्रने हलक्या आवाजात विचारलं, लाजतेस का अजून? ती हसली, हो, कारण तुम्ही थांबत नाही ना. तो तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो. सगळ्यांच्या गोंधळात, हसण्यात आणि संगीताच्या आवाजात त्यांचा तो छोटासा रोमॅन्टिक क्षण फक्त त्यांच्यासाठीच होता. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि काय तो सरप्राईज रुद्र देणार आहे वाणीला हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.